शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये एक करपल्लवी नावाची एक कला होती। ही करपल्लवी नावाची कला ही नेमकी आहे तरी काय? आपणा सर्वांना माहिती आहे की गोंधळी समाजाचे खूप मोठे योगदान आपल्या स्वराज्यामध्ये आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामधील करपल्लवी ही कला नेमकी आहे तरी काय? छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यासाठी अनेक अशा मावळ्यांनी त्यांचं बलिदान दिलं आणि त्याच बलिदानामुळे आज 450 वर्ष होऊन सुद्धा छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे बलिदान या ठिकाणी आपण आठवतो, तर ते फक्त आणि फक्त त्यांच्या चांगल्या कार्यामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे। शेवटी माणसाने जगला तर तो कसा जगावा आणि मेला तर तो कसा मरावा याचं जिवंत उदाहरण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासातून आपल्याला मिळते। करपल्लवी ही कला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये जे गुप्तहेर खाते जे काही स्वराज्यासाठी काम करत होते त्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी काका नाईक। बहिर्जी काका नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते। ते स्वराज्याच्या निगडीत जी काही गुप्त माहिती असेल ती माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी काका नाईक हे करायचे। बहिर्जी नाईक यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याच्या असणारे धोके हे वेळेच्या आधीच कळायचे आणि त्यावर तडेतोड पायबांधणी ही करता यायची। छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी काका नाईक यांच्या मदतीने अनेक अशा लढाया या जिंकल्या आहेत। शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा। राजपूत लोकांचा जय जयकार। महाराणा प्रताप। महाराणा प्रताप। बद्रीनारायण। बद्रीनारायण। बादलपूर। जो गोंधळी समाज हा होता त्या गोंधळी समाजाने करपल्लवी ही कला जिवंत ठेवली आहे। करपल्लवी या कलेमध्ये म्हणजे जी काही माहिती आपल्याला दुश्मनांकडून मिळत आहे ती माहिती गोंधळ चालू असताना सांकेतिक खुनाखाना करून ती माहिती ही कोणालाही न कळू देता योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम हे गोंधळी समाजाने केले आहे आणि हीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील करपल्लवी ही कला आहे। ही कला आजही खेडेगावामध्ये किंवा अनेक अशा ठिकाणी भरपूर लोकांना ही कला ही येते आहे आणि ही कला त्यांनी जिवंत ठेवली पाहिजे। म्हणून ह्या कलेचा ऱ्यास हा झाला नाही पाहिजे। ही कला जिवंत ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आज 450 वर्षानंतर सुद्धा ही कला जिवंत आहे हे पाहून मनाला खूप आनंद होतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय।